ढकला ढकली आणि खेचाखेची मोजूनदारांच्या जीन्स मध्येच आहे का? आई तसा मुलगा, तुमची आई तिकडे रीनाला ढकलते आणि तुम्ही मला खेचा. तवा चांगलाच तापलेला दिसतोय. जरा थंड घ्या, उगाच करपल काहीतरी. नुसता करपणार नाहीये, हा तवाना चांगला चटका देणार आहे. असो, आणि मी काय तुम्हाला ओढत नाही आणलं बाहेर. मी जस्ट तुम्हाला पकडून अलगद बाहेर घेऊन आलोय. मे बी आतमध्ये गर्दी आहे ना जरा जास्त, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं असेल. मी काय म्हणतो, ह्या गर्दीपासून दूर कुठेतरी शांत जागी जाऊया की आपण. चला. कामासाठी आली मी इथं. थाव्याव काम काय होतच राहील, तुम्ही चला. चला की प्लीज. मी हवं तर गुडघ्यावर बसून रिक्वेस्ट करतो तुम्हाला. सावी काय करताय तुम्ही? तुम्ही ना फक्त रोमॅन्टिकच विचार करा. कामासाठी आली ना मी इथं, मग आणि तुम्ही म्हणताय बाहेर जायचं. अहो इथं तुमची आई आली, तिने चुकून जरी आपल्याला एकत्र बघितलं ना तर बंबात जाळ. मग अशी देवाची कृपा म्हणून थोडक्यात वाचलोय आपण. नको. साव्याव, आपण लांब जाताना बघण्याचे चान्सेस जास्त आहेत की मी इथं असताना बघण्याचे चान्सेस जास्त आहेत? सांगा बरं. आणि हे बघा, मला जर माहिती असतं ना की आई इथं येणार आहे तर मी इकडे फिरकलो सुद्धा नसतो. ती जाऊ द्या, तुम्ही चला की. नाही नाही, त्यांनी आपल्याला एकत्र बघायला नको म्हणून सांगते मी. तुम्ही ना माझ्या आसपास पण भटकू नका आता. हा प्लीज. बघा, इथं रिलेशनशिप मध्ये आल्यापासून आपण एकत्र टाइमच स्पेंड नाही केलाय. मला काय माहिती नाही. प्लीज जरा सेपरेट टाइम काढा की माझ्यासाठी. चला की सावी, प्लीज. नाही, कामाच्या वेळी फक्त काम. नो रिलेशनशिप, नो लव. अहो मला अख्खा इव्हेंट कव्हर करायचा, तुमच्या नादात राहील तो. असा कसा राहील? तुमचे ते दोन पंटर आहेत की, पराग आणि रीना, ते करतील की कव्हर. तुमच्या तालमीत तयार झालेत ते पण. हा, आपण जाऊया की. चला. तुम्ही किती मस्का मारला ना तरी मी येणार नाही. हा, आणि मला एक गोष्ट पक्की कळली. मला एका वेड्या माणसासोबत आयुष्य घालवावं लागणार आहे. जा आता तुम्ही, मी जाते. मीच जाते. सावी, तर मंडळी, आता आपण स्पर्धेच्या शेवटाकडे आलो. म्हणजे आता आपले परीक्षक आपल्या शेवटच्या स्पर्धकाची डिश टेस्ट करणार आहेत. चला तर मग बघूया या स्पर्धकानं काय बनवलंय. आणि या स्पर्धकाचं नाव आहे प्रज्ञा कुरकुरे. आता आपण त्यांच्याशी अवंती वहिनी, नीता वहिनी, म्हणजे मी धैर्याच्या ऑफिसमध्ये होते तेव्हा कुकिंग शो मध्ये ज्या प्रज्ञा कुरकुरे रेसिपी पाठवायच्या त्या अवंती वहिनी होते. पण मग खोट्या नावानं का पाठवायच्या? आता सुद्धा खोट्या नावानं पार्टिसिपेट केले. असं का केलं असेल यांनी?
खरं आहे ते नाव सांगून पार्टिसिपेट का नाही केलं? काय प्रॉब्लेम असेल? प्रज्ञा कुरकुरे, तुम्ही कोणती डिश तयार करून आणले? दामिनी मॅडम, अहो या तुमच्याच सुना आहेत ना? तुम्ही असं प्रमुख पाहुणे म्हणून आलात आणि तुमच्या सुना नाव बदलून पार्टिसिपेट झाल्यात या स्पर्धेत. नेमका काय विषय? मला वाटतं काहीतरी गल्लत झाली असणार आहे. मला मार्कर मिळेल? थँक्यू. अवंती विलास मुजुमदार. पण अवंती मॅम, तुमच्या सासूबाई एवढ्या खुल्या विचारांच्या आहे, प्रोत्साहन देणार आहे, पण तरी पण तुम्ही असं नाव बदलून का पार्टिसिपेट केलं? झाली बोंब. सावी काय थांबणार नाही आणि आई काय ऐकणार नाही. दोघींमध्ये भांडण झालं ना धैर्य, मग झालं, संपली तुझी लव्ह स्टोरी. मुजुमदारांच्या घरची शिकवण येते. संस्कार म्हणतात त्याला मुली. माझी सून स्वतःची ओळख लपवून आलेली असणार, कारण तिला वाटत असेल मुजुमदारांच्या नावाने जर का ती इथे आली तर तिला विशेष ट्रीटमेंट मिळेल. ती तिला नको असावी. तिच्या पाककलेमुळेच तिला बक्षीस मिळावं असं तिला वाटत असेल. नाहीतर कसं आहे, तिला जर का पहिलं बक्षीस मिळालं तर उद्या बोलायला मोकळे ना लोक की मुजुमदारांनी पैसे देऊन बक्षीस विकत घेतलं म्हणून. पण प्रज्ञा कुरकुरे तिचं माहेरचं नाव आहे. तिला स्वतःची ओळख निर्माण करायची असणार. मग अशा वेळेला तिचं कौतुक करायचं सोडून तू प्रश्न काय विचारत बसलेस? कौतुक करायला हवं. वा. आणि हो, ही माझी दुसरी सून सौ नीता भास्कर मुजुमदार. तुम्हा दोघींनाही माझ्या शुभेच्छा. मॅडम, तुम्ही रेस्ट करा.
सगळे स्पर्धक झाले आहेत. आता आम्हाला निकाल तयार करायला थोडा वेळ पाहिजे. चला मॅडम. तर सगळेजण आपण ज्या क्षणाची वाट बघत आहोत तो क्षण आलेला आहे. तो क्षण म्हणजे निकालाचा क्षण. तर परीक्षकांना मी विनंती करते की त्यांनी निकाल जाहीर करावा. तर आजच्या स्पर्धेच्या विजेत्या आहेत सौ अवंती विलास मुजुमदार. अवंती मुजुमदार, आता या बक्षीस घ्यायला. चांगलं नाव गाजवलंस माझं. तर मंडळी, आजची ही पाककला स्पर्धा संपलेली आहे असे मी जाहीर करते. विजेत्यांचे अभिनंदन. आणि ज्यांना बक्षीस मिळालेलं नाही त्यांनी अजून आपल्या नवऱ्याला काय काय खाऊ घालू शकतो याची प्रॅक्टिस करावी. तेव्हा नेक्स्ट टाइम बक्षीस जिंका आपल्या अवंतीताईसारखं. दामिनी मॅडम, एक प्रश्न विचारायचा होता. तुम्ही आता महिलांबद्दल एवढं छान स्पीच दिलं
या कार्यक्रमाबद्दल एवढं बोलल्या आणि आज तुमच्याच सुनेनं एवढी हिंमत दाखवून 4 भिंतीच्या बाहेर पाऊल टाकून हे बक्षीस मिळवले. तुमची मान अभिमानानं उंचवली. मग आता एक प्रोग्रेसिव्ह विचारांची सासू म्हणून कसं कौतुक करणार आहात तिचं? काय वाटतं तुला, कसं करेन मी तिचं कौतुक? आज तिने जे काही केलंय ते कौतुक करण्याच्याही पलीकडे केलेलं आहे. खरं सांगते, माझी सून म्हणून आज मला तिचा खूप अभिमान वाटतोय. एक सांगू का, देव आपल्या आयुष्यात अशा काही घटना घडवत असतो की एखाद्या गोष्टीकडे आपला पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो तो अचानक बदलतो. म्हणजे बघा ना, आता एरवी जर का मला कोणी येऊन सांगितलं असतं की तुमची गुणी, शांत, अगदी लाजरी बुजरी सून एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये बक्षीस जिंकेल तर मला विश्वास बसला नसता बुवा. पण बघा, आज मी प्रत्यक्षात तिला बक्षीस घेताना पाहतीये. आजचा हा क्षण माझ्यासाठी खूपच सन्मानाचा आहे. म्हणजे असं नाही की आजचा हा दिवस यापूर्वी कधी माझ्या आयुष्यात आला नाही. असे क्षण माझ्या आयुष्यात खूपदा आले, पण प्रत्येक वेळेला माझ्या मुलांमुळे. म्हणून म्हणते, आज मला जो काही सन्मान मिळालाय तो माझ्या या सुनेमुळे. या गोष्टीचा तिला तर आनंद झाला असणारच आहे, पण खरं सांगते, अगदी मनापासून तिच्याही पेक्षा जास्त आनंद मला झालाय. आणि आम्ही जरी सासू सुना असलो तरी सुद्धा त्या पलीकडे जाऊन आम्ही एक स्त्री आहोत. एका स्त्रीचा आनंद, तिची दुःख जर का दुसऱ्या स्त्रीने नाही जाणली तर मला वाटतं माझ्या स्त्री असण्याला काहीच अर्थ नाहीये. तुमचं हे बोलणं ऐकून खरंच खूप भारी वाटलं. मग आता तुमची सून एवढं मोठं बक्षीस जिंकून आलीये तर तिच्या स्वागतासाठी घरी काहीतरी स्पेशल करणारच असेल की? करणार की, नक्कीच करणार. न करून कसं चालेल? आणि हे तिलाही चांगलंच ठाऊक आहे. या मिळालेल्या ट्रॉफीपेक्षाही स्पेशल असं तिचं स्वागत केलं जाणार आहे आज. चला, बराच वेळ घेतला तुमचा. माझी जाण्याची वेळ आली, आता निरोप घेते. भेटू लवकरच. धन्यवाद. ह्या अशा सॅड होऊन का गेल्या? सॅड नाही, आनंदानं मॅड झाल्या असतील त्या. आईचं हे असं सगळं बोलणं ऐकून 100% वहिनींना भरून आला असणार. कसलं भारी बोलली नाही, मला तर टेन्शन. खरं तर आज इथं भाऊ असायला हवे होते, तेच मिसिंग आहे. त्यांनी जर आईचं हे रूप बघितलं असतं ना तर त्यांना पण भारी वाटलं असतं. बरं, आता हे घरचं इव्हेंटचं सगळं बाजूला ठेवायचं. तुम्ही इव्हेंट आटोपल्यानंतर माझ्यासोबत येणार असं म्हणलं होतं,
त्यामुळे आता पुढचा वेळ आपल्या दोघांचा. धैर्य, अहो मला स्टुडिओला जायचंय. मी अजिबात काही ऐकून घेणार नाही. तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं की तुम्ही माझ्यासोबत येणार म्हणून. काम सोडून कसं येऊ मी? ते कामाचं काय ते आम्ही दोघं बघतो की. हा काय पराग? जा तुम्ही जा. हाय मी तर बघतो. ते दोघेही रेडी आहेत आणि मला तरी त्यांच्यावर विश्वास आहे की ते चांगलं काम करतील. हे बघा सावी, तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं म्हणून मी मगाशी गप्प बसलो का नाही. मग आता तुम्ही असं वागणार काय? प्लीज. ठीक आहे. एवढं पण क्यूटली बोलू नका. जाऊया. चला. मी जाते. ताई, या. या. अगं या, अशा पुढे या. अगं या ग, या. विलास, बायकोचं स्वागत नाही का करणार? भास्कर, चला दोघींचा सत्कार करायचा आहे आपल्याला. हे घे दादा. अहो अगं बोलू नकोस. थकली असशील नाही का तू? हा, उगाच आता बोलून एनर्जी कशाला वेस्ट करायची. तू एक काम कर, आज जाऊन रॉकेल आणि माचीस दोन्ही घेऊन ये. माहितीये ना आता काय करायचंय ते. अगं ठेव की खाली, हा आपलंच घर आहे. ठेव. हे ठेव. वा, या प्लीज. बरं, मस्त पैकी कॉफी ऑर्डर करूयात
आय नो तुम्ही कॉफी पर्सन नाही आहात, तुम्हाला चहा आवडतो, पण मी प्रेमानं कॉफी पाजली तर प्यालच की तुम्ही. आता तुम्ही ठरवलंच आहे तर ठीक आहे, पण मला चहाच आवडतं. आणि असं का? कारण चहा म्हणजे आपलेपणा, कॉफी म्हणजे फॉर्मॅलिटी, चहा म्हणजे मैत्री, कॉफी म्हणजे बिझनेस, चहा म्हणजे अस्सल मराठीपणाचं लक्षण, आणि कॉफी म्हणजे वेस्टर्न कल्चर. अरे बाप रे, चहा आणि कॉफी यात एवढा मोठा कल्चरल वॉर होऊ शकतो असं मला कधी वाटलंच नव्हतं. चला गप जाऊया आणि टपरीवर चहाच पिऊया. नाही म्हणजे आपलं हे असं बोलणं इथं जर कोणी ऐकलं ना तर त्यांना कल्चरल शॉक बसेल. चला. नाही नाही, राहू द्या राहू द्या. अहो आपण कोल्हापूरची माणसं असं कोणाला पर्क नाही करत. तुमची कडू कॉफी पण गोड मानून घे. बर सावी, कसलं भारी बोलता हो तुम्ही. भाऊंची नात शोभता एकदम. आलंच. हेअर वी गो. मस्त पैकी गरमागरम चहा. हो, तुम्ही आता म्हणाला होता ना की कॉफी प्यायची. हा मग चहा. चहाचं महत्व एवढ्या प्रेमानं कधी मला कोणी समजूनच नाही सांगितलं. सो आतापासून फक्त चहा. असं का बघताय? नाही, सकाळी इव्हेंटचं टेन्शन होतं ते ठीक आहे. आता झाला की इव्हेंट आणि चांगला झालाय. आता कसलं टेन्शन घेताय? भाऊंचा विचार करताय काय? सारखा भाऊंचा चेहरा डोळ्यासमोर येतोय. त्यांना आपल्याबद्दल कसं सांगायचं काहीच कळत नाही. असो, पण मला एक सांगा, आज तुमच्या आई चीफ गेस्ट म्हणून आल्या आणि तुमच्या वहिनीने पण पार्टिसिपेट केलं होतं. तुम्ही मला एका शब्दाने पण काही बोललं नाही. ऍक्च्युली मी घरात जरी असलो तरी कायम तुमच्याच विचारात असतो ना, त्यामुळे या सगळ्याबद्दल मला काही माहितीच नव्हतं. पण तुम्ही बघितलं ना, माझी आई किती वेगळी आहे. तुम्हाला जशी वाटते तशी नाहीये ती. ती मनानं खूप चांगली आहे. तुम्हाला पटलं ना? पटलं मला. म्हणजे आज तुमच्या आईंचं वेगळंच रूप बघायला मिळालं. माझ्यासाठी जरा शॉकिंग होतं. खरं पॉझिटिव्हली शॉकिंग होतं. कसं आहे, बाहेरच्या जगासमोर स्वतःला प्रेझेंट करताना तिचा एक वेगळा स्वभाव आहे, पण
मनानं खूप चांगली आहे माझी आई. मे बी बाबा गेल्यानंतर मुजुमदारांचा एवढा मोठा कारभार सांभाळण्यासाठी तिला तसं कठोर व्हावं लागलं असावं. पण आज बघितलं ना तुम्ही, स्वतःच्या सुनांना तिनं किती सन्मानानं आणि प्रेमानं वागवलं. आणि हे खरं मन आहे माझ्या आईचं. बघतेस काय, आता पुढे काय करायचंय माहितीये ना? विलास, तुझी बायको झेंडे काढून आली आहे. तू तिला बक्षीस नाही देणार? आज तुमच्या आई तुमच्या बहिणीसोबत जशा वागल्या ना, त्यांचा सन्मान केला, ते बघून खरंच खूप भारी वाटलं. म्हणजे एक स्त्री म्हणून मला पण त्यांच्याबद्दल खूप आदर वाटला. सावी, माणसं बदलतात, फक्त ती बदलल्यानंतर त्यांना एक्सेप्ट करता आलं पाहिजे. जसं तुम्ही मला एक्सेप्ट केलं.